वंदितु संवसिद्धे दुह्वमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समय पाहुड मिनमो सुध केवली भणिदम् नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराच्या अंतिम कलशामध्ये अंत्यमंगल म्हणून आपण त्याची चर्चा आज पाहणार आहोत। शुद्ध आणि मुक्त होण्याचा मार्ग कोणता हे आपण मोक्षाधिकारामध्ये बघितलं की आम्हाला नुसती मोक्षाची चर्चा करून भागणार नाही, मोक्षाविषयी आम्ही ध्यान करत राहिलो तरी आम्हाला मुक्तीची प्राप्ती होणार नाही, तर द्विधा करण्याची प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि आमची प्रज्ञा त्यासाठी समर्थ आहे। प्रज्ञेच्या माध्यमातून दोन्हीचंही निज लक्षण ओळखून आत्म्याचं आणि रागाचं दोहोंचंही लक्षण जाणून घेऊन योग्य ठिकाणी संधी आहे तिथे जर प्रहार केला तर ते आत्मा आणि राग हे दोन अलग होऊ शकतात आणि मग प्रज्ञेच्याच माध्यमातून आत्मतत्वाला ग्रहण करायचं, म्हणजे मी चेतन आहे, माझ्या चेतनेचाच मी अनुभव घेतो आहे असा षटकारक पाहून आत्मतत्वाचं अभिन्न चेतनेने ग्रहण करणं आणि त्यात लीन राहणं हा मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी सांगितला। आणि या दृष्टीने चर्चा करून आचार्यांनी पुढे प्रतिक्रमणादिकांचं स्वरूप सांगितलं आणि परद्रव्य ग्रहण हे अशुद्धतेचं कारण आहे, म्हणून सर्व प्रकारच्या परिग्रहांचा त्याग करून स्वयं स्व आत्मतत्वात लीन होऊन या बंधापासून मुक्त होणं हे श्रेयस्कर आहे। आणि अशी ही मुक्तीची सुरुवात केल्यानंतर हळूहळू क्रमिक विकास करता करता ज्ञानाची पूर्ण अनुभूती केवल ज्ञान स्वभाव असा जीवामध्ये प्रगट होणार आहे आणि तोच झाला की हा जीव कर्मापासून सर्वथा मुक्त होणार आहे। इथपर्यंतची चर्चा साधारणतः आपण मोक्षाधिकारात बघितली आणि अंत्यमंगल रूपामध्ये आता कलश 192 नंबरचा या ठिकाणी आपण बघतो आहे। बंधच्छेदात् कलयत तुलम मोक्षमक्षय्यमेतन् नित्योद्योत स्फुटित सहजा वस्थमेकांत शुद्धम एकाकार स्वरस भरतो अत्यंत गंभीर धीरम पूर्णम ज्ञानम ज्वलितमचले स्वस्य लीनम महिम्नि। कर्मबंधाचा छेद केल्यामुळे संपूर्णतः कर्मबंध आता दूर झालेला आहे, त्यामुळे अतुल अक्षय अविनाशी मोक्षाचा अनुभव करणार। कर्मबंधनापासून हा सुटला याचाच अर्थ याला मोक्षाची प्राप्ती झाली। निमित्त नैमित्तिक संबंधाच्या अपेक्षेने हे कथन आहे। कर्म या जीवासाठी निमित्त रूप कारण सांगितलेलं आहे आणि या कर्मांपासून सुटल्यानंतर आत्मा मुक्त झाला हे नैमित्तिक कार्य आहे। जर उपादानाच्या दृष्टीतून विचार केला तर त्याचा क्रमिक विकास होत होत घाती अघाती कर्मांचा नाश करत करत हा स्वयोग्यतेने अशा स्थितीमध्ये येऊन पोचला की याला पूर्ण शुद्धता उपलब्ध झाली। कर्माचा विचार गौण करून स्वतःच्या उपादानगत योग्यतेला जेव्हा विचार केला त्यावेळेला 14व्या गुणस्थानातील अंतिम समयवर्ती परिणाम हा त्याचं उपादान कारण म्हटल्या गेलं। आणि कर्मसापेक्ष कथन केलं तर त्या समयामध्ये 85 प्रकृतींचा क्षय करून
हा जीव मुक्तिपदाला प्राप्त झाला. एकूण 148 प्रकृती आहे आणि सत्वामधून ह्या प्रकृतींचा हळूहळू क्षय करत शेवटच्या 2 समयांमध्ये, उपांत्य समयामध्ये 72 प्रकृती आणि अंत्य समयामध्ये 13 किंवा 12 अशा प्रकृतींचा क्षय करून हा जीव सिद्धपदाची प्राप्ती करून घेतो. असा हा सिद्धपदाची प्राप्ती जेव्हा होईल, ती सिद्धपद म्हणजे आता न क्षय होणार असं अक्षय पद, अपूर्व पद, उत्पाद व्ययरहित उत्पाद, ज्याला प्रवचन सार मध्ये म्हटलेले आहे की तो आता व्ययरहित उत्पाद आहे. याचा अर्थ उत्पाद व्यय तिथे होत नाही असं नाही. पर्यायींचा सिलसिला तर तिथेही कायम आहे, पण कायम असताना सुद्धा केवल ज्ञान आता कधीही नष्ट होणार नाही, सिद्ध दशा कधीही नष्ट होणार नाही, म्हणून व्ययरहित उत्पाद त्याला म्हटलेलं आहे. अशी ही अक्षय अतुल मोक्षाचं अनुभव करणारे, ज्यांची नित्य उद्योत रूप स्वाभाविक अवस्था फुललेली आहे. नित्य आता केवळ ज्ञानाचा उदय झालेला आहे आणि ती अवस्था आता पूर्णपणे जीवामध्ये विद्यमान आहे. असा एकांत शुद्ध म्हणजे कर्ममलाच्या अभावाने अत्यंत शुद्ध आणि एकाकार म्हणजे एक ज्ञान मात्र आकाराने परिणमी निजरसाच्या अतिशयाने अत्यंत गंभीर आणि धीर असे हे पूर्ण ज्ञान प्रकाशित झालेले आहे. म्हणजे सर्वथा शुद्ध आत्मद्रव्य आता जाज्वल्यमान प्रगट झालेले आहे आणि आपल्या अचल अशा महिम्यामध्ये ते लीन झालेले आहे. आणि पूर्ण ज्ञानम ज्वलितम अचले आणि स्वस्य लीनम महिमनी, स्वतःचा जो मोठेपणा आहे, महिमा आहे, या महिमा स्वरूप आत्मतत्वामध्ये तो लीन झालेला आहे. भावार्थ, कर्माच्या नाशाने मोक्षरूप झालेले आपल्या स्वाभाविक अवस्थारूप अत्यंत शुद्ध असे हे ज्ञान संपूर्ण ज्ञेयाकाराला गौण करून प्रगट झालेले आहे. कर्माचा तर नाश झालेला आहे, आपल्या स्वाभाविक अवस्थेत ते प्राप्त झालेले आहे. त्यामुळे परिपूर्ण वितराग दशा, शुद्ध दशा जीवनात आहे आणि आता त्या ज्ञानामध्ये अनंत ज्ञेय प्रतिबिंबित होतात. पण त्या अनंत ज्ञेयांना देखील गौण करून स्वतःच्या निजरसानी तो स्वतःच्या आत्मतत्वाचा अवलंबन घेतो आहे. म्हणून ज्ञान संपूर्ण ज्ञेयाकारांना गौण करून अनंत ज्ञेय युगपत त्या ज्ञानामध्ये प्रकाशित झालेले आहे, झळकलेले आहे. आणि तरी देखील त्या ज्ञेयाकाराला न बघता न्यायक स्वभावी त्रिकाली आत्मतत्वाचंच त्यांनी त्या ठिकाणी वेदन करत आहे. अशा तऱ्हेने जसं मी मागे उदाहरण सांगितलेलं होतं की एखादी व्यक्ती आरसा बघतोय, पण आरसा बघत असताना स्वतःच्या प्रतिबिंबाला किंवा आरशामध्ये जे काही पदार्थ प्रतिबिंबित होत आहे त्या सर्व प्रतिबिंबांना गौण करून एक आरसा रूपाने त्याला वेदन करणं हा अनुभव आहे. त्याप्रमाणे अनंत ज्ञेय या केवल ज्ञानामध्ये प्रकाशित होत असताना, प्रतिबिंबित होत असताना त्या अनंत ज्ञेयाकारांना गौण करून केवळ एक निज ज्ञायक स्वभावी आत्मतत्वाचं ते अनुभवन करत आहे. म्हणून असं हे ज्ञान तिथे आपल्याच आत्मतत्वामध्ये तल्लीन झालेलं आहे. आणि त्या आणि ज्यांचा थांग नाही अशा आणि ज्यामध्ये आकुलता नाही, आता निराकुल असं ज्ञान आहे, अशा दैदिप्यमान प्रकाश प्रगट होईल आपल्या महिम्यामध्ये लीन झालेले आहे. याप्रमाणे रंगभूमीवर मोक्ष तत्वाचे सोंग आलेले होते. याला सोंग असं म्हटलं. पहिल्यांदाही आपण सुरुवातीला मोक्षाधिकारामध्ये ही गोष्ट बघितली की मोक्षाधिकारामध्ये देखील मोक्ष तत्वाला सोंग असं म्हटलेलं आहे. तर हे का म्हटलेलं आहे? कारण मोक्ष तत्व
ही देखील एक पर्याय आहे, मोक्ष पर्याय आहे. आणि त्रिकाली न्यायक स्वभावापासून ती पर्याय कथनचित भिन्न आहे. कथनचित भिन्न आहे कारण ती पर्याय म्हणजे संपूर्ण त्रिकाली द्रव्य नाही. त्याचा आणि आत्म्याचा कादाचित तादात्म्य संबंध आहे, पण ती पर्याय पुढच्या समयात लीन होणार आहे. म्हणून पर्याय आणि द्रव्य असा भेद अभिप्रेत असल्यामुळे त्या मोक्ष तत्वाला देखील सोम म्हटलेलं आहे. आणि असं हे न्यायक स्वभावी आत्म्याने हे जाणलं की ही पर्याय आहे आणि माझा आत्मा तर मी त्रिकाली ध्रुव आहे, असं त्यांनी भेदविज्ञान तिथेही केलेलं आहे. आणि असं जेव्हा ज्ञान प्रगट झालं तेव्हा मोक्षाचं हे सोंग रंगभूमीवरून बाहेर निघून गेलं. याप्रमाणे हा मोक्षाधिकार इथे समाप्त झालेला आहे. जीव जो आहे हा द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म, तीन प्रकारच्या कर्म जीवाला आहे. द्रव्य कर्म ज्ञानावरणादी 8 कर्म. ज्ञानावरणादी 8 कर्माच्या उदयामध्ये जीवाचा जो राग द्वेषादी परिणाम होत आहे, ज्ञानावरणादी म्हणा किंवा मोहनीय कर्माच्या उदयात जो जीवाचा परिणाम होतो आहे ते भाव कर्म. आणि त्या निमित्ताने जीवाला हे जे काही शरीर आणि परगोष्टींचा संयोग आहे, या सगळ्यांना नो कर्म अशा या सर्व समस्त बंधनातून मुक्त होऊन शुद्ध स्वरूप प्राप्त ह्या जीवांनी केलेला आहे. स्वतःच्या निज आत्ममहिम्यामध्ये पूर्ण ज्ञान ज्योती स्वरूप झालेला आहे. आणि ही ज्ञान ज्योती चैतन्य रसाने परिणमनशील, सहज, गंभीर, निराकुल अशी आहे. आणि हीच मोक्षदशा आहे. हा मोक्ष अधिकाराचा अंतिम कलश आपण बघितलेला आहे. कर्मबंधनापासून छेद होणं म्हणजे मोक्ष आहे. आत्म्यात ज्ञान, श्रद्धा, चारित्राची सर्वथा शुद्ध अवस्था प्राप्त होणे, इथे सर्व कर्मांचा छेद आहे. आणि ही सहज स्वभावरूप नित्य उद्योत रूप अवस्था आहे. आत्म्यात केवल ज्ञान, शक्ती त्रिकाली विद्यमान आहे. आताही आमच्या जवळ ती शक्ती विद्यमान आहे, पण ती पर्यायीच प्रगट नाही. आणि आता त्यांच्या ज्ञानींच्या किंवा केवल ज्ञानींच्या पर्यायीमध्ये देखील ती प्रगट झालेली आहे. आणि हा मोक्ष आहे. मोक्ष ही सुद्धा एक पर्याय आहे. ती संपूर्ण आत्मवस्तू नाही आणि तो द्रव्य स्वभाव पण नाही. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, भयो शुद्ध अंकुर गयो. शुद्ध झालेला आहे आणि मिथ्यात्वाचा अंकुर नष्ट झालाय आणि मूर नाश. कसं मिथ्यात्व त्यांनी नष्ट केलं आहे किंवा सगळे कर्म कसे नष्ट केलेले आहे, तर मूर नासी म्हणजे जड मुळापासून त्यांनी ते उखडून काढून फेकलेले आहे. क्रमक्रम होत उद्योत, सहज जिम शुक्ल पक्ष सती. शुक्ल पक्षामध्ये चंद्रमा जसा कलेकलेनी वर्धित होत जातो, उपमा दिली. शुक्ल पक्षामध्ये बीजेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र जसा कलेकलेनी वर्धित होत जातो, त्याप्रमाणे हे केवल ज्ञान आता जीवाला वर्धित रूपाने असं प्राप्त झालं. केवल रूप प्रकाश भासी, सुख राशी धर्म धून. अशी ही सुखाची राशी आणि धर्माचं ध्रुव मूळ असं याला प्राप्त झालेलं आहे. करी पूरत स्थिती आऊ, त्यागी गत लाभ परम हुव. आणि जेव्हा आयु कर्माची स्थिती पूर्ण होते त्यावेळेला हे सगळंच्या सगळं त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होतं. इही विधी अनन्य प्रभुता धरत, प्रगटी बुंदी सागर भयो. जो बुंद आहे तो सागर रूप त्यांनी आता विराट रूप धारण केलेले आहे. अविचल, अखंड, अनभय, अखय जीव दरब जगमही जयो. असं हे जीव द्रव्य या जगतामध्ये जयवंत असतो. असं म्हणून
त्यांनी देखील हे अंत्यमंगलाचरण केलेले आहे. या अधिकाराचा शेवट जयचंदी छाबडा, आपल्याला नाव माहिती आहे, यांनी देखील याच्यावर हिंदी वचनिका सर्वप्रथम लिहिली आणि हिंदीमध्ये अनुवाद करण्याचं श्रेय हे त्यांना जातं. त्यांनी एका छंदामध्ये या अधिकाराचा, मोक्ष अधिकाराचा शेवट करताना ते लिहितात, जो नर को पर्यो दृढ बंधन बंध स्वरूप लखे दुःखदकारी. त्याला जर तो दृढ बंधनात पडला असेल तर बंध स्वरूप त्याला दुःखदायी वाटते, कष्टदायी वाटते. चित्त करी नीती केम कटे तो छिदे नाही नैक टिकारी. हे कसं दूर करता येईल, त्याचा उपाय काय आहे, हेच तो निरंतर विचार करतो आहे. छेदन कुगही आयुध ढाय चलाय निशंक करे दुयधारी. आता छेदनेसाठी त्याला असं आयुध पाहिजे, असं शस्त्र त्याच्या जीवनात पाहिजे की जे निशंक होऊन चालविल्यानंतर हे जे द्विधाकरण आहे हे सहज शक्य होईल. आणि ते शस्त्र मिळालेलं होतं आम्हाला प्रज्ञारूपी करवत. यो बुध बुद्धी धसाय दुधाकरी. आणि जो बुध म्हणजे जो बुद्धिमान, बुद्धी धसाय बुद्धीच्या माध्यमातून दुधाकरी कर्मरु आत्म आणि आपगहारी. कर्म आणि आत्मा याला अलग करतो आणि स्वतःच्या आत्मतत्वाचं ग्रहण करतो. अशा तऱ्हेने हा मोक्षाधिकार अमृतचंद्र आचार्यांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी संपलेला आहे. पण जयसेन आचार्य मात्र या ठिकाणी मोक्षाधिकाराची समाप्ती मानत नाही. ते 307 गाथांपर्यंत जरी अमृतचंद्र आचार्यांनी म्हटले इथे समाप्त झाला, तरी जयसेन आचार्य म्हणतात की 308 ते 320 गाथा, आणखी पुढे येणाऱ्या गाथा, ते त्याला मोक्षाधिकार चूलिका म्हणून संबोधतात. आणि नंतर मोक्षाधिकार संबंधिनी चूलिका समाप्त हे लिहून द्वितीय व्याख्येन अत्र मोक्षाधिकार समाप्त असं ते पुढे सांगणार आहे. आणि त्यानंतर त्यांचा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार सुरू होणार आहे. आणि अमृतचंद्रांचा मात्र यानंतर, आत्ताच्या नंतरच सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार सुरू होणार आहे. हा अधिकार सुरू करण्यापूर्वी आपण मोक्षाधिकाराची जी प्रस्तावना मूळ ग्रंथामध्ये दिलेली आहे मराठीमध्ये, सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये, ती आपण मोक्षाधिकाराची एकदा म्हणजे सारांश काय दिलेला आहे तो बघू. पुस्तक असेल तर आपण पुस्तकामध्ये मराठी टीकेमध्ये च्या आधी बघू शकता. मोक्षाधिकार असं त्याचं हेडिंग आहे. मोक्षाधिकार. आत्मा आणि बंध यांना दोन करणे, भिन्न करणे हाच मोक्ष आहे. आत्मा स्वभाव रूप असून बंध हा विभाव रूप आहे. आत्म्याच्या सोपाधिकार भावरूप परिणामाचा अभाव झाला असताना सोपाधिक भाव म्हणजे उपाधिजन्य भाव, जे जे कर्म सापेक्ष भाव आहे त्या सगळ्या भावांना सोपाधिक भाव म्हणायचं. स उपाधी सहित. उपाधी कोणत्याही तऱ्हेची असेल तर त्या परिणामांचा जेव्हा अभाव होईल तेव्हा स्वभावरूप परिणमणे आणि राहणं हेच मोक्ष तत्व आहे. मोक्षाच्या कारणांसंबंधीचा उहापोह. कित्येक लोक बंधाचं स्वरूप जाणणं आणि बंधाच्या स्वरूपाचं ध्यान मात्र याला मोक्षाचं कारण मानून तेवढ्याच संतुष्ट होतात. आम्हाला सगळं मुखोद्गत आहे, आम्हाला बंध काय आहे ते समजत आहे, मोक्ष काय आहे हे माहिती आहे, आत्मा कसा कर्माणी बद्ध होतो आणि कर्माणी कसा सुटणार आहे याचं सगळं ज्ञान, इन्फॉर्मेशन आमच्या जवळ आहे. पण प्रत्यक्ष आम्ही ते अप्लाय केलं नाही, स्वतःच्या जीवनात आम्ही लावलं नाही आणि नुसत्या ज्ञान मात्राने आम्ही संतुष्ट झालो तर आचार्य सांगतात, नुसतं ज्ञान करून शाब्दिक ज्ञानाने मुक्तीची प्राप्ती होत नाही. किंवा नुसतं ध्यान केलं, मननामध्ये विचारामध्ये आम्ही ठेवलं की मला अलग करायचंय, अलग करायचंय, त्यांनी आत्मा आणि कर्म अलग होऊ शकत नाही. म्हणून परंतु व्यवहारामध्येही ज्याप्रमाणे बंधनाचे ज्ञान मात्र
किंवा बंधनाची चिंता मात्र करत असल्याने बंधन तुटत नाही. बंधनाचा तर प्रत्यक्ष छेदच करावा लागतो. तद्वत केवळ बंधाच्या ज्ञान मात्राने किंवा ध्यान मात्राने बंधाचा अभाव होणार नाही. बंध आणि आत्मा यांना साक्षात पृथक करण्यानेच मोक्ष होतो आणि त्यांना पृथक करण्यामध्ये करणही अन्य नसून आत्म्याची प्रज्ञाच तेथे करण आहे. त्यासाठी साधन काय आहे? दोन जर आम्हाला अलग करायचं असेल तर साधन काही पर नाही आहे. आमची प्रज्ञा, आणि प्रज्ञा म्हणजे काय? जी निज स्वभावानी आत्मतत्वाला ग्रहण करून पर काय आहे हे सांगते अशी विशेष बुद्धी म्हणजे प्रज्ञा. चैतन्य लक्षणाच्या माध्यमातून आत्म्याचं असं स्वरूप आहे आणि बंध स्वरूप अशा प्रकारचं आहे. अशी जी विशेष भेद करू शकते अशी जी बुद्धी, तिला प्रज्ञा, विशिष्ट बुद्धी असं म्हटलेलं आहे. म्हणून ही प्रज्ञा बंध आणि मोक्ष यांना अलग करू शकते. आत्म्याचे स्वरूप चेतना म्हणजे ज्ञान दर्शन आणि बंधाचं स्वरूप रागादी असं लक्षण भेदाने प्रज्ञात जाणते. त्रिकाल ध्रुव चैतन्य स्वभावाचा आश्रय घेणारा उपयोग म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञेची व्याख्या सांगताना सांगितलं की जो त्रिकाली ध्रुव चैतन्य स्वभावाचा आश्रय घेणारा आमचा उपयोग आहे त्याला प्रज्ञा म्हटलं. प्रथमतः तर आत्मा आणि बंध यांच्या स्वलक्षणद्वारा प्रज्ञेने असा निर्णय करावा की आत्म्याचे स्वलक्षण हे चैतन्य असून ते ज्या गुणसमूहास व्यापते आणि ज्या पर्याय समूह रूपाने परिणमते तो धर्म समूह आणि पर्याय समूह म्हणजे आत्मा आहे. म्हणजे ही प्रज्ञा निर्णय कसा करते? तर निर्णय स्वलक्षणाने आत्मा काय आहे ते जाणतो. आत्मा चैतन्य स्वभावी आहे, ज्ञान दर्शन स्वभावी आहे आणि अशी ही ज्ञान चेतना गुण हा कसा आहे? तर चेतना सर्व आत्मतत्वाच्या प्रदेशात व्यापून आहे, गुणांमध्ये व्यापून आहे आणि पर्यायींमध्ये व्यापून आहे. म्हणजे जिथे जिथे ती व्यापून आहे तेवढं आत्मद्रव्य आहे आणि ज्या ठिकाणी ती व्यापत नाही त्याला बहिर्तत्व असं प्रज्ञा योग्य रीतीने जाणते. म्हणून स्वलक्षणद्वारा चैतन्य ज्या गुणसमूहास व्यापते आणि ज्या पर्याय समूह रूपाने परिणमतो तो धर्म समूह आणि पर्याय समूह म्हणजे आत्मा आहे. म्हणजे आत्म्याची विराटता आम्हाला लक्षात घ्यायची आहे की आत्म्याचं अस्तित्व हे अनादी अनंत आहे. आत्म्याचं अस्तित्व त्याच्या स्वक्षेत्रात आहे. आत्म्याचं अस्तित्व त्याच्या गुणांमध्ये आहे आणि व्यापलेल्या सर्व पर्यायींमध्ये अनुस्यूत रूपाने आत्मतत्व विद्यमान आहे. असं हे त्रिकाली आत्मतत्वाचं स्वरूप, त्याची महिमा या प्रज्ञेच्या माध्यमातून जीवाला यायला हवी आहे. बंधाचं स्वलक्षण रागादिक आहे. ते चैतन्य स्वभावापासून भिन्न भिन्नपणाने प्रतीत होते. ते चैतन्याप्रमाणे सर्व व्यापक आढळून येत नाही. रागादिकाशिवायही चैतन्य आढळतं. जर आम्ही म्हटलं की राग तर सर्व संसारी जीवांमध्ये आहे म्हणून रागच जीवाचा स्वभाव आहे, तर आचार्य सांगतात की राग जीवाचा स्वभाव असू शकत नाही. कारण आम्हाला रागविरहित जीव देखील संसारामध्ये दिसतात. 11 गुणस्थानापासून पाहिलं तर आम्हाला तिथे जीव आहे पण राग नाही हे दिसतं. अरहंतांच्या जीवनातही राग नाही पण जीवत्व आहे, किंवा सिद्ध देखील राग नाही आणि जीवपणा आहे असं दिसतं. म्हणून हे लक्षण सर्व पर्यायींमध्ये व्यापून असत नाही. म्हणून रागाधिक चैतन्यासह उत्पन्न होतात असे जे भासते ते केवळ चेत्य चेतक ज्ञेय ज्ञायकाच्या अतिनिकटपणामुळे. पण यांच्यामध्ये अतिनिकटचा संबंध आहे, एक नाही आहे. पण
एक असल्यासारखं वाटत आहे आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी हा भ्रम होऊ शकतो की हा जीवाचा स्वभाव आहे. पण रागादी हे चेत्य आहे, म्हणजे ज्ञेय आहे, जाणण्यायोग्य आहे आणि आत्मा त्याला जाणणारा चेतक आहे. या संबंधाच्या अतिनिकटतेमुळे यद्यपि ते एकरूप वाटतात, तथापि सुनिश्चित स्वलक्षणाच्या सूक्ष्म संधीमध्ये प्रज्ञाचैनीचा प्रहार केला असताना ते भिन्न भिन्न अनुभवाला येतात. दुरून पाहिलं तर आम्हाला असं वाटतं की एकरूपता तिथे आहे, पण जेव्हा आम्ही त्या जवळ जाऊन बघतो, अंतर्निरीक्षण करतो, त्यावेळेला मात्र ते दोन वेगवेगळे आहे हे आमच्या ज्ञानामध्ये सहज ज्ञात होतात. अशा प्रकारे आत्मा आणि बंध यांना प्रज्ञेने पृथक केल्यानंतर बंधाचा त्याग करून आत्म्याचं ग्रहण करणं, याप्रमाणे प्रज्ञेने आत्म्याला रागादिकांपासून पृथक केले, त्याप्रमाणेच प्रज्ञेने आत्म्याचे ग्रहण पण करावे. म्हणजे प्रज्ञा ही अशी आहे की ती दोनला अलग पण करू शकते आणि अलग केल्यानंतर जे स्वद्रव्य आहे, स्वद्रव्याला ते माझं आहे अशी स्थापना पण स्वतःमध्ये करू शकते आणि पराला काढायचं आहे, परभिन्न आहे हा भाव पण ठेवू शकते. शेवटी पराला काढायचंय म्हणजे भावच त्याला करावे लागणार आहे, म्हणून भावच प्रज्ञा करणार आहे. शुद्ध आत्मा ग्रहण करण्याची प्रक्रिया. आत्म्याचे ग्रहण करणे म्हणजे नियत निजलक्षणाचा अवलंब घेणाऱ्या प्रज्ञेने पृथक केलेल्या चेतक मात्र न्यायक स्वभाव रूप मी आहे, तर सर्व अविशिष्ट भाव परपौद्गलिक आहे. ग्रहण करणं याचा अर्थ चेतनेनी नवनीत दिलेला आहे काढून, आणि ते नवनीत काढून दिल्यानंतर नवनीत मला ग्रहण करायचंय आणि चक्र जे आहे ते मला उपयोगी नाही, अशा प्रकारे पराला पर आणि स्वरूपाला स्व जाणून मी तो आहे अशी स्वतःची स्वतःमध्ये केलेली स्थापना म्हणजेच प्रज्ञेनी ग्रहण करणं. ते चैतन्याच्या कक्षेत येत नसल्यामुळे माझ्यापासून अत्यंत भिन्न आहे. अतएव मीच, माझ्या करवीच, माझेसाठीच, माझेपासूनच, माझ्यामध्येच आणि मलाच ग्रहण करतो. अशा तऱ्हेने षटकारक लावलेले आहे. मीच अकर्ता, माझ्या करवी करण, माझ्यासाठी संप्रदान, माझ्यापासून अपादान, माझ्यामध्येच अधिकरण आणि मलाच कर्म. अशा तऱ्हेने तो स्वतःला ग्रहण करतो. ग्रहण करतो याचा अर्थ चेतन करणे एवढी एकच क्रिया असल्यामुळे ग्रहण करतो म्हणजे घेतो आणि बाहेर काढतो. आत्मा फक्त भावच करू शकतो, आत्मा दुसरं काहीही करू शकत नाही. म्हणून चेतन करणं ही एकच क्रिया त्याची आहे. याचा अर्थ तो चेतनच करतो, त्याचा कर्ताही चेतन करणारा मीच आहे, करणही चेतन करणारा मीच आहे, संप्रदान ही मीच आहे. अशा प्रकारचा तो स्वतःमध्ये भाव करतो. अज्ञानी अज्ञान दशेमध्ये परद्रव्यांमध्ये आपला कारक संबंध मांडतो. हे प्रकरण तर आम्ही अतिविस्तृत रीतीने पाहिलं. षटकारक असद्भूत व्यवहार नयनी परामध्ये तो मानतो. तत्व जाणल्यानंतर दोन द्रव्यातील संबंध दर्शविणारा व्यवहार सुटतो. जर आम्हाला खरं ज्ञान झालं की अरे मी तर माझ्याच करवी माझ्यामध्येच आहे, हा सद्भूत व्यवहाराचा जेव्हा आम्हाला कारकांचा संबंध कळतो, त्यावेळेला आपोआप हा जो असद्भूत दोन द्रव्याश्रित असलेला कारक संबंध आहे हा सहज जीवनातून निघून जातो. म्हणून हा संबंध दर्शविणारा व्यवहार सुटतो आणि एकाच आत्मद्रव्यामध्ये कारक संबंध मांडतो. सद्भूत व्यवहार नयाच्या म्हणजे एकाच द्रव्यातील कारक भेदरूप व्यवहाराच्या आश्रयाने असद्भूत व्यवहाराचा म्हणजे दोन द्रव्यातील संबंध दर्शविणाऱ्या व्यवहाराचा त्याग करून पश्चात हा भेद व्यवहारही सोडण्याचा उपदेश देतात.
शेवटी सद्भूत व्यवहार नयानी देखील कर्ता करण संप्रदान या प्रकारे कारक भेद केलेला आहे. तर तिथे देखील आचार्य सांगतात की आता तू अनुभवाच्या प्रांतात जा, कशाला या कारक भेदामध्ये अडकतो आहे. मी म्हणून मी माझ्या एकरूप आत्म्यामध्ये कर्ता कर्मादी कारक भेद तरी का करावा. मी तर सर्व विशुद्ध चैतन्य मात्र आहे आणि मी चैतन्य मात्र आहे हेही त्याची बोलण्याची भाषा राहणार नाही. फक्त अनुभव आणि अनुभव. पण आम्हाला शेवटी अनुभव शब्दात सांगावा लागला आचार्यांना, म्हणून आचार्यांनी तो शब्दामध्ये सांगितला, मी चैतन्य स्वभावी आहे. पण हा शब्दामधला सांगितलेला अनुभव हाही व्यवहार आहे आणि जी अनुभूती आहे ती मात्र अशब्द रूप असणार आहे. याप्रमाणे हा सद्भूत व्यवहाराच्या म्हणजेच सविकल्प निश्चयाच्याही अतीत होतो. तेथे उपयोग एका ध्रुव न्यायक स्वभावाच्या आश्रयाने निर्विकल्प होतो. म्हणजे तिथे आता उपयोग घेणारा मी, मला आत्म्याचा उपयोग होत आहे, हे सगळं सगळं आता संपलेलं आहे आणि केवळ अतिंद्रिय आनंदाची अनुभूती ही त्याच्या जीवनात तो घेतो आहे. ही निर्विकल्प समाधी हा अद्वैत अनुभव म्हणजेच आत्म्याचे ग्रहण करणे होय. आणि म्हणून आमचं अंतिम उद्दिष्ट समयसार ग्रंथाचं वाचन पाचन करत असताना आमचं एक आणि एकमेव उद्दिष्ट हेच पाहिजे की हा ग्रंथ मला अनुभूतीमध्ये परिवर्तित करता आला पाहिजे. ही शब्दांची वाचना किंवा मनन मी जे करते आहे ते माझ्या अनुभूती प्रांतामध्ये मला नेऊन त्या ठिकाणी अतिंद्रिय आनंदाची झलक त्या ठिकाणी प्राप्त हो. चेतनेच्या विशेष भेद रूपानेही आत्म्याचेच ग्रहण करतो. चेतना द्विविध रूपाची सांगितली आहे, दर्शन ज्ञान रूपाची सांगितलेली आहे. तर या दर्शन ज्ञानाच्या माध्यमातूनही तो आत्म्याचं ग्रहण करतो. ही अनुभवाची निर्द्वंद्व अवस्था आहे. वस्तुगत एक ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार नव्हे, पण ज्याला बाकीचे दार्शनिक ब्रह्माचा साक्षात्कार केला असं म्हणतात ते मात्र आमचं तत्व मान्य करत, म्हणजे आम्हाला ते मान्य नाहीये. कारण प्रत्येकाचं चैतन्य हे पृथक पृथक आहे. एक चैतन्य आणि या एका चैतन्याचे सगळेजण अनुभव घेतात असं आम्ही मानत नाही. म्हणून अद्वैत ब्रह्म आणि आमच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं चेतनेमध्ये अद्वैत होणं हे दोन वेगळं आहे. म्हणून वस्तुगत एक ब्रह्मतत्वाचा हा साक्षात्कार नव्हे, परामध्ये एकत्व बुद्धी ही भ्रममूलक आहे. याचं पुढचं प्रकरण आपण उद्याला पाहू. या ठिकाणी आता थांबणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सहवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.